इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज पितामह ब्रह्मश्री पत्री सरांना जाऊन 2 वर्ष झाली आहेत आणि शरीराने जरी ते गेले असले ना तरी मनानं ते आपल्या जवळच आहेत. प्रत्येक क्षणी प्रत्येक श्वासाला मास्टर्स त्यांची जी इच्छा होती ध्यान आणि ध्यानाचा प्रसार करण्याची आणि जे आम्ही त्यांच्याकडून शिकलो तो अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही इथे करतो आहोत. सरांचे आशीर्वाद आहेत आणि त्यामुळे आमचे प्रयत्न हळूहळू का होईना ते सफलतेच्या मार्गाकडे आहे. आज सकाळपासून इतकी ऊर्जा आहे की बोलणं शक्य नाही, त्याच्यामुळे दिलगिरी व्यक्त करते. फक्त सरांची एक 5 फिंगर कन्सेप्ट आपल्यापर्यंत पोचवते की सर नेहमी म्हणत स्वतःला ओळखायचं असेल तर कसं ओळखाल. तर त्यांनी सांगितलं करंगळी म्हणजे तन, मन, बुद्धी, आत्मा आणि अहंकार ही 5 बोटांचा ते परिचय करून देत. तन याचा उदाहरण ते देत कुंभकर्ण, की कुंभकर्ण 6 महिने झोपायचा आणि 6 महिने तो फक्त खायचा, जागा असायचा. शरीराच्या लेव्हलला जी माणसं असतात ती फक्त आराम करणं, झोपणं इतक्याच गोष्टींचा विचार करतात. ही अशी अनेक माणसं आपल्या आजूबाजूला असतात. तर हे पहिलं झालं तन, कुंभकर्ण. मन म्हणजे त्यांनी रावणाचं उदाहरण दिलं की मनाचा विचार करणारा. माझं मन म्हणतंय ना सीतेला पळवून आण, तर मी सीतेला पळवून आणीन. माझं मन म्हणतंय ना याच्याशी वाईट वाग, माझं मन म्हणजे मी फक्त जर माझ्या मनाचा विचार करत असेल तर मी रावण आहे. इथे रावणाला दोषी धरलेलं नाहीये, इथे आपल्यातल्या रावणाला शोधायला सर सांगतात आहे की आपण असं करतोय का, आपण मनाच्या मागे धावतोय का, मनाच्या मागे किती धावतोय. माझं मन म्हणतंय आता दे 2 या मुलाच्या श्रीमुखात, तर मी माझ्या मुलाच्या श्रीमुखात लावते का, की मी त्यावेळेला गौतम बुद्ध बनते आणि शांततेनं त्याच्याशी बोलते. माझं मन काय म्हणतंय त्याच्यावर जेव्हा आपण विचार करतो ना तर हळूहळू आपल्याला जाणवतं की काल मी चिडली होती माझ्या मुलावर, काल मी माझ्या नवऱ्याला अद्वा तद्वा बोलली कारण माझी कामं मी सांगितलेली त्यांनी केली नाही आणि माझी फजिती झाली. पण आज मी तेवढीच शीघ्रकोपी आहे का, तर ह्याचं उत्तर आपण सगळे द्याल की नाही, आता मी तेवढी चिडकी नाही आहे. काल परवा मी त्यांच्यावर खूप चिडत होती, पण हळूहळू आता मला कोणी जरी बोललं ना तरी मला तो राग येत नाही, मी शांत राहते. तर आपल्याला मनाचं जे बोट सरांनी दाखवलंय, मी माझ्या मनाचा किती विचार करते, मी रावणासारखी बहकते आहे का, की मी गौतम बुद्धांसारखी हळूहळू शांत होत चालली आहे. मनाच्या लेव्हलला विचार करा, मनाच्या पातळीचा विचार करा असं सर सांगतात. तन, मन, तिसरं त्यांनी बुद्धी सांगितली आहे. बुद्धीचं उदाहरण त्यांनी विभीषणाचं दिलंय की कुंभकर्ण रावण त्यांचा जो मार्ग आहे तो विभीषणाला पटला नाही, विभीषणानं स्वतःचा मार्ग निवडला. मग खरं काय खोटं काय ते वेचून जर मी विचार करते तर म्हणजेच मी विभीषण आहे. किती सुंदर सांगितलंय ना, एक एक उदाहरण सरांनी खूप छान सांगितलंय. तर मग मी जर विभीषण आहे, मी जर माझ्या बुद्धीचा विचार करते तर ती बुद्धी सगळ्यात चांगल्याच कामासाठी मी वापरते ना. म्हणजे स्वतःचा आत्मसंशोधन करा हे 3ऱ्या लेव्हलला सर सांगतात आहे. आणि 4थ्या पातळीवर ते सांगतात की हा जो आत्मा आहे, आत्मा म्हणजे कोण, तर हनुमानाची उपमा ते देतात की मरुत शक्ती. ही मरुत शक्ती कुठे, ही कुठेच नाहीये, तुमच्या श्वासात आहे. मारुती राया काही त्या देवळात नाहीये. आपण मारते, नारळ घेऊन जातो, तेल त्यांच्या डोक्यावर ओततो, शनीची 7.5 आहे, मग मला यश मिळायला हवं बाबा, शनी महाराज नाराज नको, काही नाही. सर म्हणतात जर तुम्हाला ही मरुत शक्ती प्रसन्न करायची, तुमच्यातला हनुमान तुम्हाला जागा करायचा आहे, तर आत्म्याच्या लेव्हलला या ना. मंत्र पूजा जे करता ना तर तुम्ही या लेव्हलला आहात. म्हणजे हे जे मुख आहे ना हे खाली आहे, बरोबर ना. ही जी वरची आहे हा पिरॅमिड आहे, नाक हा पिरॅमिड आहे. पिरॅमिडची ऊर्जा असं नेहमी म्हणतात, ध्यान, ज्ञान आणि पिरॅमिड ऊर्जा. तर ही जर ऊर्जा तुम्हाला जागृत करायची असेल तर तुम्ही ध्यानी बना. तुम्ही श्वासाशी मैत्री करा. माझा श्वास काय म्हणतोय. आपण जन्म घेतो ते मृत्यूपर्यंत आपला श्वास आपल्या सोबत असतो. हो, आपण स्वतःमध्ये डोकवतच नाही, आपण बाहेरच जग बघत असतो. ही काय करते, तो काय करतो, त्यांनी माझा अपमान केला, यांनी माझा अपमान केला. पण जेव्हा आपण आपल्या श्वासाशी मैत्री करतो आणि आत डोकवतो, डोळे मिटून
तेव्हा आपल्याला कळतं की खरी उत्तरं तर आपल्या आत दडली आहे. गौतम बुद्धाने किती छान सांगितलंय, सास ही मेरा गुरु है. गौतम बुद्धाने कितीतरी गुरु शोधले पण कुणीच त्यांचा गुरु नाही होऊ शकलं. शेवटी श्वास माझा गुरु आहे आणि श्वास मला खरी उत्तरं देतो. अहो, एक साधी गोष्ट सांगते. कित्येकदा अनेक संस्थांमधून जेव्हा आम्ही ध्यानाचे वर्ग घ्यायला जातो तेव्हा 10 मिनिटं काय 5 मिनिटं सुद्धा स्त्रिया पुरुष आपले डोळे बंद करू शकत नाही, कारण ती सवयच नसते. सतत हिनी कुठली साडी घातली आहे बघा, किती ऑड ब्लाउज घालून आली आहे, कशी कामवालीसारखी साडी घातली आहे, सगळी साडी वर नेसते. म्हणजे सारं लक्ष, बटाटे वड्याचा वास येतोय वाटतं, सारं लक्ष त्यांचं आजूबाजूला असतं. किंवा पुरुषांचंही हेच असतं. ते 5 मिनिटं सुद्धा नाही, असे असे भरा 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 पाय हलवतील. म्हणजे डोळे तर मिटतील, आपण म्हणू चष्मा काढून ठेवा, चष्मा तर काढून ठेवतील, पण पाय इतके जलद गतीने हलवतील, कारण सगळं लक्ष म्हणजे मनाकडे पळत असतं. अगदी अस्वस्थ असतात असे पुरुष पण बघा आणि स्त्रिया पण बघा, जे खूप मांड्या हलवतात, अगदी जलद गतीने हलवतात, ते नेहमी अस्वस्थ मनाचे लक्षण आहे. तर आपण आपला डोळे मिटून स्वतःच्या आत बघतच नाही, फक्त बाहेरचं जग बघत असतो. आणि जेव्हा आपल्याला कळतं की डोळे मिटून जेव्हा आपण आपल्या आत शोध घेतो, म्हणजेच विनोबाजींच्या शब्दात महागुहेत प्रवेश करतो, ती समाधी केवढी विलक्षण आहे, ते सुख म्हणजे केवढे. आणि प्रत्येक संतांनी सांगितलंय हो की ध्यान करा. रामानी कृष्णानी अगदी वयाच्या 4-5 वर्षा म्हणजे जे दिलं आहे ते सांगते की 5 वर्षाच्याच ह्याच्यात राम कृष्ण हा मारुतीराया ध्यान करत होते. या गोष्टी आपल्यापर्यंत पोचतच नाही, बरोबर ना. सीता माता तर अगदी तान्ह्या होत्या. 1 वर्षाची सीता मातेच्या आधीच त्या चालायला लागल्या, आपल्या वडिलांच्या बरोबर ध्यानात बसायला लागल्या. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचतच नाही, बरोबर ना. शरीराच्या लेव्हलला आपल्याला नाहीच राहायचं. आपल्याला एक एक गुरु असे मिळतात की ते आपल्याला वरच्या 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 पातळीवर घेऊन जातात. आणि मी असं बिलकुल म्हणत नाही मास्टर्स की नाम जप, कारण आपण नामातून, पूजेतून, या माध्यमातूनच पुढे पुढे ध्यानाचा मार्ग घेतो. आणि जेव्हा आपण आपला स्वतःच्या आत परमेश्वराला शोधतो ना, परमेश्वर तर इथेच आहे ना, इथे वैकुंठ आहे, इथे आपल्या गुरूंची 2 पावलं आहे आणि इथे प्रगटला कैलास, असं ज्ञानेश्वर माऊलीच आपल्याला सांगते ना. मग किती सोपा आहे हा प्रवास. कुठे आपण इतकं प्रदक्षिणा मारत बसतो, मला इथे नाही जायला मिळत, तिथे नाही जायला मिळत. अरे तिथे तर जावं, जरूर जावं जेव्हा संधी मिळेल तेव्हा. पण हा परमेश्वर तर आपल्या आत आहे आणि मारुतीराया जागवायचा तर तो श्वासात आहे. मग श्वासात प्रत्येक क्षणात मारुतीराय जर माझ्यासोबत आहे, भूत पिशाच्या निकटनी यावे, महावीरचे मग नाम सुनावे, मग वाईट शक्ती माझ्याजवळ येईलच कशी. माझ्या तर जवळ फक्त विचार करा की माझ्या श्वासात मारुतीराय आहे. सांगा ना तुम्ही सकाळी स्वतःला की माझ्या श्वासात जर मारुतीराय आहे तर कुठलीच वाईट शक्ती काय, कुठलं संकटही माझ्याकडे बघणार नाही, बरोबर. केवढी ताकद त्या प्रत्येक क्षणाला तुमच्याजवळ येईल हो, की कुणी तुम्हाला वाईट बोलण्याची हिंमतच करणार नाही. तुम्ही जस्ट करून बघा हा प्रयोग. मी बोलतच नाही आहे मास्टर्स, मी फक्त एक माध्यम आहे आपल्यापर्यंत पोचण्याचं. हे सगळं बोलून घेतात आहे बाबा, बोलून घेतात आहे पितामह ब्रह्मश्री पत्री सर, बोलून घेतात आहे. तर सर सांगतात आहे की तुम्ही हनुमान व्हा, म्हणजे आत्म्याच्या लेव्हलला राहा, श्वासाशी जोडून घ्या स्वतःला. आणि नंतर मग जर तुम्ही आत्म्याच्या लेव्हलला असेल तर ना तुम्हाला परमात्मा मिळेल. म्हणजे हा अंगठा इथे परमात्मा सर म्हणतात आहे. मग आत्म्याचं परमात्म्याशी नातं काय आहे, अगदी जवळचं. आत्मा परमात्मा एकच होऊन जातो मग शेवटी. मग परमात्मा वेगळा राहतोच कुठे, आत्मा वेगळा राहतोच कुठे, तो पूर्णपणे परमात्म्यात सामील होतो. आपण रोज हेच तर ध्यान करतो. जेव्हा मी आपल्याला म्हणते की आपली आत्मज्योत आपल्या गुरूंच्या आत्मज्योतीशी एकरूप झाली आहे, म्हणजे काय, आत्मा आणि परमात्मा एक झालेत, बरोबर ना. आज इतकी प्रचंड ऊर्जा आहे मास्टर्स की खूप जण, सॉरी मी कोणालाही टीका करत नाही, फक्त एक अनुभव सांगते की ध्यानाला या ना, असं आपण जेव्हा म्हणतो ना, एक लिस्ट सांगतात, लिस्ट मोठी, की माझं त्यावेळेला मला योगा मेडिटेशन करायचं असतं, माझ्या नवऱ्याचा डबा करायचा असतो, मला ना माझा नृत्याचा क्लास असतो, खूप गोष्टी सांगतात. पण त्यावेळेला आपण किती जण, मी खरंच आपल्याला खूप हृदयापासून धन्यवाद देते हो की सगळ्या गोष्टी. ममताचं तर लहानसं लेकरू आहे,
जेव्हा 70-80 वर्षाची स्त्री म्हणते की मला ना ते काहीतरी ऐकायचं असतं, अमकं ऐकायचं असतं, तेव्हा मला असं वाटतं ममता तर सगळे कामं सोडून लेकराला घेऊन बसतेच ना. आपल्यातल्या अनेक छोटे छोटे आहेत. म्हणजे ही पोखरकर ताईंची मुलगी ती निधी एकदम मला वाटतं PhD करते, तिच्यापेक्षा लहान लहान आहेत. गुरुदादाच्या मुली, मोठी मुलगी ती पण येऊन बसायची. किती छान वाटतं ना. अगदी ती तर काहीतरी 5-6 वर्षाचीच मुलगी आहे. खूप छान वाटतं की इतक्या लवकर अगदी गर्भातच त्यांना संस्कार मिळतात आणि ज्ञानेश्वर होऊनच येतात हो. खूप छान वाटतं या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण ऐकतो बघतो तेव्हा असं वाटतं आपल्याला खूप उशिरा मिळालं, पण मिळालं ना ती वेळ खरी, ती वेळ आपली योग्य असं म्हणावं. आणि हा प्रवास करावा. किती बोलू आणि काय काय बोलू. 3 वाजता जेव्हा उठते, 3-3:30ला, तेव्हा असं 3:15लाच उठते, 3:30 पासून बसते, 6 पर्यंत ध्यान करते. नंतर मग डबा, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकीच्याच असतात ना. 3 वेळचा डबा द्यायचे, यजमानांना स्टेशनवर पण सोडून यायचं असतं. सोडून आली की पुन्हा असं वाटतं की 8:30चा क्लास आहे ना, 1 तास आपलं ध्यान झालं पाहिजे. म्हणजे 7:20ला जरी आपण बसलो तरी 1 तासाचं 8पर्यंत आपल्याला उठता येतं. मग दिवसभर लिखाण वाचन हे सगळे कामं आहेत, बाहेरचे काम आहे, घरातले काम आहे, संपत नाही. पण त्याच्यातून मी माझा बेस्ट कसं देऊ शकते, कारण मला माझं 100% द्यायचंय हो. आणि त्याच्यात 1% सुद्धा कमी नको, 1 पॉइंट सुद्धा कमी नको. पितामहाचे आशीर्वाद घेऊन आपल्याशी संवाद साधला. याच्यात मी कुठेच नाहीये, फक्त माध्यम आहे एवढं अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करते. खूप भाग्यवान आहात आपण, खूप भाग्यवान. कारण असे अनेक जण आहेत की ज्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत, ज्यांचं ज्ञान आहे, वाचन आहे, अफाट आहे, पण कुठेतरी इतके उदास आहेत, इतके दुःखी आहेत. आणि आता तर ऐकूही येत नाही. म्हणजे काय सांगावं आपण त्यांना की ध्यान करा. या स्थितीत काय सांगणार आपण की तुम्ही ध्यान करा, कारण आता ऐकूच येत नाही, शरीर साथच देत नाही, नीट उभंच राहता येत नाही. आणि मास्टर्स, मी एक गोष्ट सांगते की ज्या घरात असा स्त्री असं किंवा अशी पुरुष, ही वेळ आपल्यावर येऊच देऊ नका. फक्त ध्यान करा, सगळे संकट, सगळ्या गोष्टी दूर होतील. ज्या घरात असा पेन घेऊन ती स्त्री किंवा पुरुष जगते ना, तुम्हाला असा अनुभव येईल की त्या घरात त्या स्त्रीला तसं महत्त्व किंवा तसा सन्मान मिळत नाही. सगळ्यात आधी स्वतःचं शरीर नीट ठेवा आणि नंतर सगळ्या गोष्टी. जे काही बोलली ते बोलून घेतलं जातं, मी त्याच्यात कुठेच काही नसते. आपल्याला हात जोडून विनंती करते की आपले सुंदर डोळे हळूवार मिटून घ्या. सर हे पण सांगायचे की डोळे मिटले की 80% ऊर्जा वाचवता येते, हात एकमेकांमध्ये गुंफले की 10%, आणि पायाची घडी केली किंवा डाव्या पायावर उजवा पाय ठेवला की 10%, म्हणजे 100% ऊर्जा इथे आपल्याला वाचवता येते. हे सगळ्या जुन्या मंडळींना माहिती आहे, जी नवीन मंडळी आली आहेत त्यांना फक्त सांगते आणि विनंती करते की आपले सुंदर डोळे हळुवारपणे मिटून घ्यावे. ब्रह्मश्री पितामह पत्रे सरांना विनंती करते, आवाहन करते की तुम्ही जिथे कुठे असाल, तुम्ही कुठेच नाही, आमच्या हृदयातच आहात पूर्णपणे. किंवा सर म्हणजे सरांचा दुसरा परिचय सांगते की आपण गौतम बुद्धांना चा जेव्हा अभ्यास केला तेव्हा आनंद नावाचं एक गौतम बुद्धांचे शिष्य होते. ते जे गौतम बुद्धांचे शिष्य होते आनंद, तर हा सरांचा जन्म म्हणजे मागच्या जन्मी सर आनंदा होते. असो मास्टर्स, आपले सुंदर डोळे हळूवारपणे मिटून घ्यावे. एकदम शांत, एकदम शांत. या क्षणी आपण पूर्ण शांत झालात, पूर्ण शांत. आपण सरांचाच आवाज आज ऐकणार आहोत. ब्रह्मश्री पितामह पत्री सर, बाबा, आज आपण प्रत्येकाच्या हृदयात आहात आणि बोलत आहात प्रत्येकाशी. कोटी कोटी दंडवत प्रणाम. एकदम शांत व्हा मास्टर्स. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर फक्त लक्ष द्या.
एक श्वास आत या ब्रह्मांडाच्या संपूर्ण ऊर्जेशी एकरूप होऊन समाश्रेस आणि एक श्वास बाहेर एकदम शांत. हम जन्म क्यों लिए हैं? बस यूं ही बैठने के लिए. हम बैठेंगे तो सभी लोग बैठेंगे, दुनिया बैठेगी. दस मिनट यूं ही बैठेंगे हम बहुत दूर से आए हैं, सच्चे लोक से, भूलोक, ताकि सच्चे लोक को भूलोक में स्थापित करने के लिए. कैसे स्थापित करेंगे? आंखें बंद करके स्थापित करेंगे हम. सांसों के साथ रहते हुए हम स्थापित करेंगे सच्चे लोक को भूलोक में. इसी कारण से हम आए हैं सच्चे लोक से उतर कर भूलोक में. सत्य कैसे पहचाना जाता है? आंखें बंद कर अपने आप में महसूस किया जाता है कि हम स्वयं ही सत्य हैं, आत्मा ही सत्य है. आत्मा के अलावा दूसरा सत्य तो है ही नहीं. कृपया कोई भी आंखें न खोलें. ये 3 दिन यही होगा, बार बार होगा. आंखें बंद करो, आंखें बंद करो, आंखें बंद करो. यही एकमात्र संदेश है. अरे बाबा आंखें बंद करो. आंखों से दुनियादारी घटती है, आंखें बंद करने से दुनियादारी खत्म. और सांसों के साथ करने से शायद दीनदारी प्रारंभ हो जाएगी. तो चले उस तरफ जाएंगे हम. एक ही एक सच है. अरे बाबा आंखें बंद करो. ना ही कोई सोच, ना ही कोई विचार, यूं ही बैठे. बैठना सीखें आराम से. 2000 साल बैठे, 25,000 साल बैठे, समय का गिनती ना करें. जहां भी हम जन्म लिए हैं धरती पे, सबको बैठना सिखावें. क्यों बैठे? बस बैठने के लिए बैठेंगे हम. ये बैठक क्या होती है जानने के लिए बैठेंगे. बिन कारण बैठेंगे. और सांसों के साथ रहेंगे. सांसों के पुत्र बनेंगे, पवन पुत्र बनेंगे, बजरंग बली बनेंगे बैठे बैठे. जब तक मैं ओके ना कहूं, कृपया कोई भी आंखें न खोले. हम हरिद्वार के हरि कैसे बनेंगे? कोई भी बंदा हरि कैसे बनता है?
बस आंखें बंद कर कर बैठने से। सभी लोग बैठेंगे, कोई भी आंखें नहीं खोलेंगे, अपने आप से आलिंगन करेंगे। हम सदा संतुष्ट, हर पल संतुष्ट। इस दुनिया में आपत्ति तो है ही नहीं, किसी भी दुनिया में आपत्ति नहीं। सृष्टि में आपत्ति नाम ही चीज ही नहीं है। सृष्टि में है संपत्ति ही संपत्ति। आपत्ति देखना एक मन की एक बुखार है, एक मन की एक कैंसर है। कोई भी आंखें नहीं खोलेंगे। आपत्ति देखना छोड़ दीजिए बाबा, संपत्ति देखिए, संपत्ति। भगवत सत्ता को देख लीजिए हर जगह, जहां भी देखेंगे। देखने वाला भी भगवत सत्ता है, दिखाने वाले भी भगवत सत्ता, हर चीज भगवत सत्ता ही है। आपत्ति तो है ही नहीं जिंदगी में। हम सब साक्षात भगवान हैं। अपने अलावा दूसरा भगवान तो है ही नहीं। अहम ब्रह्मास्मि तत्वमसि। कोई बीमारी नहीं है, कोई कैंसर नहीं है, कोई मौत तो है ही नहीं। आत्मा सदा बाहर। शाश्वत पदार्थ कभी विच्छिन्न नहीं होती है। यूं ही बैठे
बार बार बैठे, 1000 बार बैठे, ये जिंदगी भर की बैठक है। धरती में ये जिंदगी एक पल की बराबर है। हम सबको बिठाएंगे, आंखें बंद करवाएंगे, हम इसी कारण जन्म लिए हैं। हम सदा आनंद में रहते हैं, क्योंकि हम सर्व आत्मा हैं। हम स्वयं हरि हैं, शिवोहम। हरिद्वार के हरि हम हैं, स्वयं हैं। कैलाश के शिव हम स्वयं हैं। धरती के मां हम स्वयं हैं। आपत्ति नहीं है, हर जगह संपत्ति ही संपत्ति है, हर लोक सत्यलोक है। हम सब भगवान हैं बाबा, कण कण भगवान, साक्षात भगवान। हमें और क्या चाहिए? हमें कुछ तो चाहिए ही नहीं।
हम यूं ही बैठेंगे। बिन चाहत। संगीत हो, ध्यान हो, मौज हो, आनंद हो, और संगीत, और संगीत, और संगीत, और संगीत, और ध्यान, और ध्यान, और ध्यान, और ध्यान, और शांति, और शांति, और शांति, और शांति, और संपत्ति। बस बातें नहीं। काय के लिए बातें होते हैं? मुंह है बंद करने के लिए, आंखें हैं बंद करने के लिए। सांसों के साथ एक हो जाएंगे, सांस के पुत्र बन जाएंगे, पवन पुत्र बन जाएंगे, बजरंग बली बन जाएंगे। ना आंखें खोलेंगे ना मुंह खोलेंगे हम। आंखें खोलकर क्या देखेंगे और मुंह खोलकर क्या बातें करेंगे? क्या रखा हुआ है देखने के लिए, बातें करने के लिए? क्या रखा हुआ है? बेकार बातें देखना, बेकार बातें बात करना। तीन दिन हम ऐश करेंगे इधर। अपने अनुभवों को बांट लेंगे, अपने आप से जिएंगे। आराम करेंगे, आराम ही आराम। हरिद्वार में यूं ही बैठेंगे, हरि बनकर। हरिद्वार के हरि हम स्वयं हैं बाबा। कैलाश पर्वत के शंकर भगवान स्वयं स्वयं हैं। क्या हम अपने आप को स्वयं को महसूस नहीं कर रहे हैं?
स्वयं को महसूस नहीं किए तो शोचनीय स्थिति है, आपत्ति है। स्वयं को जानना ही संपत्ति है, स्वयं को खोना ही आपत्ति है। हम हरिद्वार क्यों आए हैं? यूं ही बैठने के लिए आए हैं, कुछ पाने के लिए नहीं आए हैं। क्योंकि अपने पास सब कुछ है, हम साक्षात भगवान हैं, तो क्या पाने के लिए आए हैं यहाँ? बस ऐश करने के लिए आए हैं। एक दूसरे से मिलने के लिए आए हैं, बस उतना ही बात है। आप सभी लोगों को देखने के लिए मैं आया हूं। और बार बार आऊंगा आपको देखने के लिए। मैं बार बार ऐश करूंगा। आखिरी 1 मिनट। केवल 1 मिनट। केवल 1 मिनट। अपने आप के साथ रहते हुए
आखिरी 10 सेकंड। 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0। अपने दोनों हाथों को दोनों आंखें पर रख लीजिए स्वामी जी। 5, 4, 3, 2, 1, 0। धीरे धीरे हाथ निकालते हुए आंखें खोलते हुए जोरदार से तालियां बजाएंगे महाकुंभ के लिए। बाहेर घ्यायचे दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर। कसं वाटलं? 5, 4, 3, 2, 0। तेव्हा सरांची तब्येत ही खूप खराब झाली होती, पण त्यांची येण्याची परिस्थिती तिथे नव्हती। केवळ संकल्पशक्तीच्या बळावर सर तिथे हरिद्वारला आले होते। असं वाटतं एक मोठं वरदान, मोठी गिफ्ट आपल्याला मिळालेली की सरांचं दर्शन होणं, सरांचा आशीर्वाद मिळणं। हरिद्वारला जेव्हा ज्या मंडळींची पुस्तकं पूर्ण झाली होती ती स्वतः सर आपल्या हाताने त्यांना शाल घालायचे, श्रीफळ द्यायचे, त्यांचा सत्कार करायचे। खूप छान वाटायचं ते की एवढे मोठे सर सगळ्या लेखकांचा सत्कार करतात आहे। तेव्हा वाटलं की जेव्हा आपलं पुस्तक होईल ना तेव्हा आपण पण सरांच्या हातून असा ऑनर घेणार आहोत। पण आज माझं पुस्तक तर झालं आहे पण सर नाही राहिले, याचं मात्र थोडंसं नाही, खूपच दुःख झालं। असं मास्टर्स कसं वाटलं तुम्हाला आज? स्पीचलेस, म्हणजे इतकं सोपं वाटतंय ना की खरंच बोलायलाच वाटत नव्हतं। स्पीचलेस झाले, इतकं भारी वाटतंय, काय शब्दात मांडण्यासारखंच नाही। फक्त मला ना सप्तरंग असा एक शब्द दिसला मस्त, म्हणून मी खरं अनम्यूट केलं। पण एकदमच छान, एकदम छान। पण धैर्य पण मस्त ध्यानात गेली। खूप छान सप्तरंग जेव्हा तुला मिळाला आहे तर आजच्या डायरीत लिहून ठेव सप्तरंग हा शब्द। 7 रंगाचे जे रेज आहेत, प्रकाश आहेत, त्याचं अस्तित्व आजच्या ध्यानावर होतं आणि म्हणून तो तुला शब्द मिळाला आहे। छान नव्हतं? ताई बोला प्लीज। रोहिणीताई हो, ओके. कुणाला बोलायचं? दीपाली ताई बोला. नमस्कार ताई. खरं तर पत्री सरांना बघितलं नाहीये, पण असं वाटत होतं की प्रत्यक्ष ते आपल्या समोर आहेत आणि म्हणजे जे काही ते सांगत होते ते प्रत्यक्ष अनुभूती येत होती। खूप छान वाटलं असं म्हणजे
ती अनुभूती खरंच खूप वेगळी होती, शब्दात नाही मांडता येत. थँक्यू ताई. राधिका ताई बोला. हो ताई, आत्मवंदन. मी बघितलंय सरांना फोटोमध्ये. त्यांचं ओंकार साधनेचं पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये त्यांचा फोटो आहे. तर भगवा रंग दिसत होता मला खूप, सगळं शरीरभर. म्हणजे मारुती राया आला होता जसं काही, आणि त्याचे डोळे पण दिसत होते खूप, असं आत आत चालली मी असं वाटत होतं. आणि खूप असं स्पंदन खूप होती आज. धन्यवाद ताई, धन्यवाद. स्वातीताई बोला. तर खूप दिवसांनी तुमच्या तोंडून तो बाबा शब्द ऐकला. बरेच दिवसांनी. तुम्ही रोज घेत असाल तुमच्या ह्याच्या वेळेस, पण आज ध्यानामध्ये आता भरपूर दिवस सीता यांचं चालू होतं, आणि त्याच्यामुळे आज ना ते सकाळीच तो बाबा शब्द ऐकल्यावर इतकं मनाला बरं वाटलं, भारावून गेलं. नेहमी आम्ही म्हणतो की तुम्ही ते बाबा शब्द बोलताना तेव्हा खूप सुंदर वाटत. आणि आमच्या ताईला पण तो शब्द तुम्ही बोलता तेव्हा खूप आवडत असतो. श्रुताताई ना तो बाबा शब्द बोलतात ना तेव्हा खूप खूप छान वाटतं ग, मला सांगत असते. ऐकू येतंय का मी बोलते ते? हो येतंय ताई. येतंय ना. आणि ते बासरी वाजन लावलं होतं, ते बासरीचं ते खूप छान वाटत. ते कुठे असतील तिकडे त्यांना, आम्हाला पण त्यांची बासरी ऐकायला नेहमी आवडेल. कधी तुम्ही ध्यानामध्ये असाल तेव्हा लावत जा, आणि तुमचं पण पुस्तक लवकर तयार होणार. मस्त. स्वाती, पुस्तक तयार झालंय, पण आता जी प्रकाशन त्यांच्या हातून व्हावं तर तुम्हाला होणार वाटतं. नाही याचं वाईट वाटलं. आत्मवंदन ताई. आज ध्यानाच्या शेवटी असे 2 रेषा मध्ये कुठला तरी जपनाम, म्हणजे आपण राम लिहितो तशा टाईप, आणि 2 रेषा असं खूप मोठं एका पानावरती काहीतरी लिहिलेलं दिसत होतं. शब्द मला दिसले नाही, पण काय होतं तेही मला कळलं नाही. पण ते ध्यान शेवटी संपता ते मला असं काहीतरी दिसलं. ध्यान खूप उत्तम झालं. आणि दुसरं, तुम्ही जे म्हणालात की तुमच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला सर नाहीत, पण ताई सर नक्की तुम्हाला येऊन आशीर्वाद कोणाच्या तरी रूपात येऊन देऊन जातील, आणि तुम्ही ती ओळख स्वतःला नक्कीच पटवून घ्या, याची मला खात्री आहे. की तुम्हाला कळणार सर आले होते म्हणून. रजा गित्ते मास्टर्स, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. भेटूया मास्टर्स.